तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज बघता येतील. मला माहीतच होतं तुम्हाला हा ॲपल हेअरकट खूप जास्त आवडणार आहे, त्यामुळे मी याची ट्युटोरियल आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही आहे माझी आजची क्यूटशी क्लायंट. तुम्ही बघू शकता तिची स्माईल किती गोड आहे. सगळ्यात पहिलं तर आधी मी इयर टू इयर सेक्शन सेपरेट केले, त्यानंतर बॅकलाही जास्त सेक्शनिंग केलं नाही. याचं रिझन असं आहे की आपल्या क्यूटच्या क्लायंटचे पेशन्स लेवल खूप जास्त कमी होते, त्यामुळे हा हेअरकट मला जेवढ्या कमीत कमी टाईममध्ये करता येणार होता तेवढा कमी टाईममध्ये मला करायचा होता. तर सर्वात आधी मी इयर टू इयर हेअरचे पार्टिशन करून घेतले. त्यानंतर मागच्या साईडला हेअरला 2 पोर्शनमध्ये इक्वली डिवाइड केले व टरला एक गाईडलाईन क्रिएट केली व तीच गाईडलाईन घेऊन मी दोन्ही साईडचे हेअर कट केले व त्याचप्रमाणे मी वरचे जे हाफ हेअर होते तेही खाली सोडले व त्यालाही सेम याच प्रकारे कटिंग करून घेतली. कटिंग करत असताना लहान मुले ही व्यवस्थित बसत नाहीत, तसेच ते खूप जास्त हलतात. तुम्ही हिच्याकडे बघू शकता. आम्ही तिला सरळ बसवलं आधी, तरी ती आम्हाला व्यवस्थित कटिंग करून देत नव्हती. तसेच आम्ही जेव्हा साईडची कटिंग करायला घेतली तेव्हा ती बॅलन्स पूर्ण एक साईडला झुकवून देत होती. तर अशा खूप साऱ्या आव्हानांना कटिंग करताना सामोरे जावं लागतं. तर आता इथे मी फ्रंटचे हेअर कट करत आहे. फ्रंटचे हेअर कट करत असताना ती खूप जास्त हालत होती व थोडीशी घाबरतही होती. चेहऱ्यावर जेव्हा केस पडतात तेव्हा लहान मुले एका जागी स्थिर बसतच नाही, पण हे जास्त मोठं टास्क असतं आमच्यासाठी. फ्रंटचे हेअर कट झाल्यानंतर मी थोडासा बाउन्सही ॲड केला आहे, बिकॉज हेअर खूप जास्त पातळ होते. तसेच ते थोडेसे व्हॉल्युमाइज पण मला करायचे होते. हा हेअरकट तुम्हाला कसा वाटला हे सांगायला तुम्ही विसरू नका. तसेच या हेअरकटच्या रिलेटेड जर काही तुमच्या क्युरीज असतील तर तुम्ही मला त्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. फायनली हा हेअरकट संपला आहे. तसेच आता मी याची सेटिंग करणार आहे. हेअरकट झाल्यानंतर ही छोटीशी माझी क्लायंट खूप जास्त खुश होती. एकतर ती कटिंगला येणार त्यामुळे तिने खूप जास्त लिपस्टिक लावली होती. ती लिपस्टिक पुसता पुसताच तिच्या मम्मीला नाकी नऊ आलं होतं. झाल्यानंतर मी पॅडल ब्रशनेच हेअरला थोडंसं नीट आणि क्लीन करून घेतलं. राउंडरने जी आम्ही सेटिंग केली होती त्याचा व्हिडिओ आत्ता तरी माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. माहीत नाही, आम्ही रेकॉर्ड तर केला होता पण मे बी आय डोंट नो काय झालं आहे आमच्याकडूनच बाय मिस्टेक. हा आहे माझा फायनल रिझल्ट. बघा ती किती जास्त खुश आहे. असेच नवीन नवीन हेअरकट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो आपण आजचा हेअरकट केला आहे तो सर्व आपण 0 डिग्रीवरच केला आहे.